कसे आहात सगळे? मजेत ना? मी पूर्वा खूप मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लाईफ इन स्नॅप्स 90. आणि आज आहे फ्रायडे, म्हणजे वीकेंडची नवीन सुरुवात. आपण विचार करतो की आता आज फ्रायडे आहे, तर माझं एकदम थोडंसं वीकेंडला तर रिलॅक्स होऊयात आपण. आपण फ्रायडेपासूनच सुरुवात करूयात. खूप आपलं असं प्लॅनिंग असतं. पण ॲक्च्युली आपल्याला जेव्हा मोकळा वेळ मिळतो ना, तेव्हा आपल्याला बसवत नाही आणि आपण काही ना काही कामं काढत राहतो आणि आठवड्यामध्ये पूर्ण आठवडाभर आपण बिझी असल्यामुळे आपल्याला ग्रॉसरीची जे काही लिस्ट करणे, ग्रॉसरी आणणे, वस्तू जागेवर ठेवणे, मुलांचं जर काही होमवर्क असेल तर तो करून घेणे, घरातल्या गोष्टी व्यवस्थित ठेवणे. त्यातून थोडंफार मेळ मिळाला तर आपण अजून एक्स्ट्रा कामंही काढतो की बाबा सगळ्या गोष्टी किचनमधल्या व्यवस्थित आहेत की नाहीत. या सगळ्यामध्येच आपला ॲक्च्युली खूप सारा वेळ जातो. पण त्यातूनही आपण एखादा दिवस तरी थोडासा रिलॅक्स घेतला पाहिजे. अदरवाईज काय होतं ना, आपण कंटिन्युअस काम करत जातो आणि मग नंतर एखाद दिवसच मग आपल्याला म्हणजे आपली बॉडी बोलायला लागते त्या गोष्टीमधनं. आठवड्यातनं एक तरी दिवस थोडाफार रिलॅक्स, टेन्शन न घेता निवांत जेव्हा होईल काम तेव्हा होईल असं केलं ना, तर मग थोडं आठवडाभर आपल्याला पण एनर्जी राहते गोष्टी करायला. तर आता चला, मी पण आता मलाही महिन्याचं सामान भरायचं आहे. ॲक्च्युली आम्हाला प्रत्येक महिन्याला सामान नाही भरावं लागत. आम्हाला 2.5 महिन्यानंतर सामान भरायला लागतं. मग आम्ही 2.5 महिन्याचं एकदम भरतो. त्यामुळे असं इन बिटवीनच सामान आमचं संपलं आहे. तर मी आता पटापट यादी करते आणि काय काय गोष्टी संपल्यात ते बघते आणि आरवला पण विचारते त्याला काय काय खाऊ हवा आहे. थोडाफार खाऊ देऊ शकतो आपण मुलांना. हेल्दी फूड तर देतोच आपण, पण अगदी थोडंफार हँडी कधी वाटलं, अगदीच नाही मुलं ऐकत आहेत, तर त्यावेळेस आपण असं काहीतरी छोटंसं खाऊ त्यांना देऊ शकतो. तर आता ते करते मी आणि फटाफट ब्रेकफास्ट बनवते. आज ब्रेकफास्टला आहेत आपल्याकडे गरमागरम कांदे पोहे आणि ते झाल्यानंतर मग मी तुमच्यासोबत बोलते. आणि आजच्या डिटॉक्स वॉटरसाठी आपण ओव्हरनाईट सोक केलेला आहे दालचिनी. दालचिनीचा एक स्टँड ओव्हरनाईट सोक करायचा पाण्यामध्ये आणि तो पूर्ण सोक झाल्यानंतर आपण सकाळी उठलो की आपण ते घ्यायचं. म्हणजे बरेच लोक हे रिकाम्या पोटी घेतात, पण मला एवढं वेळ मिळत नाही, आरोचा टिफिन आणि ह्या सगळ्यामध्ये मी बिझी असते. मग मी ट्राय करते शक्यतो रिकाम्या पोटी घ्यायचा, पण अगदीच नाही पॉसिबल झालं घ्यायचं, जास्त विचार करायचा नाही. तर आज आहे डिटॉक्स वॉटर आपलं दालचिनीचं पाणी. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक. आज मी विचार केला की आपण काहीतरी आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स शेअर करूयात. मी ॲक्च्युली गेले 2 वर्ष झाले स्किन केअर रुटीनसाठी आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स प्रिफर करते. तर ॲक्च्युली ह्यामागे हिस्ट्री अशी आहे की मी ॲक्च्युली एका कंपनीत आय टी कंपनीमध्ये होतं, तर तिथे दिवाळीला आम्हाला हे गिफ्ट मिळालं होतं. मग मी ते यूज करून पाहिलं स्किन केअर रुटीन किट. मग मला ते ॲक्च्युली त्याचा रिझल्ट खूप छान वाटला. बेसिकली याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाही आहेत आणि मेन म्हणजे आयुर्वेदिक असल्यामुळे आणि आपला इंडियाचाच प्रॉडक्ट असल्यामुळे मी याला प्रिफर करते. तर तुम्ही पण बघा एकदा वापरून. ह्याच्यामध्ये स्किन आणि हेअर ह्या दोन्हीसाठी आहे. पूर्ण मोठा किट येतो, मी तुम्हाला दाखवते. हा आहे कामा आयुर्वेदचा किट, तुम्हाला दिसत असेल. दिसायला पण छान आहे, गिफ्ट द्यायला पण छान आहे आणि खूप मस्त मस्त म्हणजे त्याचा रिझल्ट खूप छान आहे. याच्यामध्ये काय काय आहे, रोज वॉटर आहे, प्युअर रोज वॉटर. त्यानंतर फेस क्लिन्झर आहे, ते पण रोज फ्लेवरचं आहे आणि जस्मिन, रोज अँड जस्मिन. ब्रिगंडी हेअर क्लिन्झर आहे, म्हणजे आपला शॅम्पू बेसिकली शॅम्पू आहे. त्यानंतर फेस क्लिन्झर आहे, हायड्रेटिंग फेस क्रीम आहे. हे त्यांनी हळदी म्हणजे आपली हळद असते ना, आंबे हळद. पूर्वीच्या काळी ॲक्च्युली कुठलेही म्हणजे ॲक्च्युली हे प्रॉडक्ट्स जेव्हा नव्हते तेव्हा लोक असं बेसन पिठामध्ये हळद वगैरे घालून किंवा असं लावत होते स्किनला वगैरे. तर हळद आहे ही आयुर्वेदिक हळद, जी प्रोसेस केलेली नाही आहे. त्यानंतर हँड क्रीम आहे आपलं, म्हणजे मॉइश्चरायझिंग क्रीम किंवा आपण हे म्हणू शकतो. हे हँड क्रीम जे आहे ना ते सनस्क्रीनसारखं पण वर्क होतं. आणि ह्यांनी बेसिकली काय केलं, हँड क्रीम वेगळं ठेवलं आहे आणि ह्यांनी फूट क्रीम वेगळं ठेवलेलं आहे. म्हणजे आपलं कसं असतं ना, आपल्याला फूड्स आपले ना काही वेळेस जास्त ड्राय असतात आणि हँड्स असतात ते इतके ड्राय नसतात, किंवा वाईस वर्सा प्रत्येकाच्या काय म्हणू शकतो आपण
हेल्थ कंडिशनप्रमाणे गोष्टी असतात. आता माझे फूट खूप ड्राय आहे, पण हँड अँड फेस इज ओके. म्हणजे मी कधी कधी मॉइश्चरायझिंग क्रीम नाही लावलं तरी चालून जातं, आता डिपेंड्स. त्यानंतर इथे हेअर ट्रीटमेंट ऑइल आहे. हे हेअर ट्रीटमेंट ऑइल जे आहे ते इतकं छान आहे. माझे आधी ना खूप हेअरफॉल व्हायचा आरोच्या जन्मानंतर, तर मी ते तेव्हा असंच ट्राय केलं, कारण आमच्या ऑफिसने एवढं दिलं एवढं मोठा किट, तर मी एक एक गोष्ट ट्राय केली. तर ते मुळांना लावलं आणि इथे आपण हे बघू शकतो केसांचे हे काय म्हणतात त्याला, शेंडे, तर त्याला लावायचं आणि मुळांना लावायचं आणि मस्त झोपून जायचं. वास तर इतका छान आहे त्याचा. आणि त्यानंतर आहे कंडिशनर. कंडिशनरची मला एवढी गरज नाही पडत माझे, कारण केस तसे ऑइली आहेत, हेअर्स ऑइली आहेत माझे. पण कंडिशनर आपण कधी समजा एखादा इव्हेंट वगैरे असेल तर लावू शकतो. आपण बघूयात की हा प्रॉडक्ट आतून कसा दिसतो. ते आतून असं एकदम छान दिसतो. कामा आयुर्वेदचा प्रॉडक्ट आहे तो. इथे ॲक्च्युली लेग क्रीम आहे ती फिनिश झालेली आहे आणि इथलं क्लिन्झर पण स्टील ठीक आहे. आपण बघूयात गोष्टी. फेस क्लिन्झर बघू शकता तुम्ही इथे, कामा आयुर्वेदचं फेस क्लिन्झर आहे. तर असं हे पावडरच्या रूपात येतं. सगळ्याच प्रॉडक्ट्सचे स्मेल्स खूप छान आहेत. म्हणजे आपलं एन्शंट असं आपलं इंडियाचं जे काही आयुर्वेदा जे आहेत त्या, म्हणजे ती एक फिलिंग येते लगेच. या प्रॉडक्ट्स तुम्ही रिसीव करताना ती एक फिलिंग येते. म्हणजे मे बी तसं परफ्यूम्ड प्रॉडक्ट्स असल्यामुळे असेल. हे क्लिन्झर आहे त्याच्यामध्ये. आधी बघूयात हे फेस क्रीम. मी म्हणलं ना हळद असलेलं फेस क्रीम आहे हे. राईट, विथ इसेन्शियल ऑइल्स ऑफ रोज अँड जस्मिन असं दिलं त्याच्यामध्ये. खरंच तुम्ही हे घेऊन बघा. काश मी तुम्हाला त्याचा स्मेल देऊ शकले असते. हे असं आहे एकदम, इतकं मस्त आहे हे पूर्ण स्किनमध्ये आपण काय म्हणायचं, रुजवायचं, मुरवायचं आणि हे फेस क्रीम तुम्ही लावू शकता. सध्या मी ह्याच गोष्टी यूज करते. कसं आहे ना, आपण फाउंडेशन किंवा ह्या सगळ्या गोष्टींकडे नाही शक्य, म्हणजे असं साईड इफेक्ट्स पण असतात त्या गोष्टींचे. हे आपलं बेस्ट आहे ना आयुर्वेदिक गोष्टी आपल्या. हे रोज वॉटर. ही रोज वॉटरची अशी छोटीशी बाटली आहे आणि त्याला स्प्रे असं. खूप मस्त स्मेल येतो ह्याने. हे आहे रोज वॉटर. हे आपण काय करू शकतो, आपण टोनर म्हणून यूज करू शकतो. आपण हे फेस वॉश करायचा तुम्हाला जो कोणी प्रिफर करता. मी फॉक्सटेलचा फेस वॉश यूज करते. फॉक्सटेलचा ऑरेंज फेस वॉश आला आहे बघा आता ट्रेंडिंग आहे, तो यूज करते. तो यूज करून झाल्यानंतर मी ह्यांचा क्लिन्झर यूज करते आणि मग त्यानंतर मी हा टोनर यूज करते, प्युअर वॉटर टोनर, प्युअर रोज वॉटर टोनर. एकदम स्मेलच इतका छान आहे ना याचा, खूप 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 मस्त वाटतं एकदम. मॅजिक प्रॉडक्टकडे ह्यांच्या. मॅजिक प्रॉडक्ट म्हणजे स्किन ब्राईटनिंग ऑइल दिसतंय तुम्हाला. हे स्किन ब्राईटनिंग ऑइल हे इथे असं छोटंसं त्याला होल करायचं आणि थोडेसेच थेंब घ्यायचे. थ्री बूंद फक्त, म्हणजे तेवढेच काफी आहेत. ते घ्यायचे आणि असे इथे आपल्या स्किनला लावायचे आणि ते पूर्ण रुजवायचे. आपल्या इथे काही असं डार्क सर्कल्स वगैरे हे काही असेल तर त्याच्यामध्ये रुजवायचे आणि झोपून जायचं. पूर्ण ओव्हरनाईट हे ठेवायचं. ठीक आहे, ओव्हरनाईट ठेवलं तुम्ही हे स्किन ब्राईटनिंग ऑइल असतात. मला ह्या गोष्टी कधी कधी करणं शक्य नाही होत आपलं बेसिक रुटीनमुळे, पण स्पेशल काही इव्हेंट्स असतील किंवा काय, त्या आदल्या रात्री आपण हे नक्की डी टॅनिंग कसं वर्क होतं, टॅन रिमूव्हल, तसंच हे वर्क होतं. आता ही जी छोटीशी बाटली आहे ना, तुम्ही सेपरेट जर घेतली तर 125 रुपीजला मिळते, पण एकत्र घेतलं तर तुम्हाला नक्कीच स्वस्तात मिळेल. डिरेक्शन्स टू यूज त्याने दिले. जेंटली मसाज द ऑइल ऑन द स्किन, essentially fully absorbed. It works best if left for 30 minutes or for the overnight. ओके, म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही 30 मिनिट्स तरी इथे ठेवू शकता, नाहीतर मग तुम्ही ओव्हरनाईट पण ठेवू शकता. आणि मग बघा मॅजिक. किट मागवायचं नसेल तर ॲमेझॉनवर पण ह्याच्या लिंक्स आहेत. मी लिंक्स हवं तर तुम्हाला सेंड करेन. तुम्हाला जर का बड्डेला काही गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर हा बॉक्स किती छान आहे ना, किती यूजफुल आहे. आपण कधी कधी बुके देतो किंवा उगाचच असं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करतो की जसं यूज होत नाही परत, पण हे किती छान आहे ना. एखाद्या लेडीला किती म्हणजे
छान वाटेल ही सगळी गोष्ट यूज करायला. हँड क्रीम, नॉर्मल आपलं हँड क्रीम, त्याच्यामध्ये पण त्यांनी रोज वॉटर यूज केलं आहे आणि बऱ्याच काय काय गोष्टी यूज केल्या आहेत. थोडंसं असं आपण हातानं पूर्ण असं हे करायचं, आपण मुरवायचं. वाव, दिवसभर आपल्याला इतकं छान स्मेल येतो ना ह्याचा आणि मॉइश्चरायझरसारखं वर्क करतं ते. असंच ॲक्च्युली फूट क्रीम पण आहे, ते माझं यूज करून झालेलं. मी तुम्हाला म्हटलं तसं माझे फूट्स ड्राय असल्यामुळे मी ते पटापट यूज करून टाकलं ते. नंतर येतो हे हेअर ऑइल, इंटेन्सिव्ह हेअर ऑइल असं लिहिलं आहे बघा त्याच्यामध्ये. ब्रिगंडी तैलम इंटेन्सिव्ह हेअर ऑइल कामा आयुर्वेद. ही 8 ml ची बाटली आहे, 8 ml आहे हे. तुम्ही सेपरेट घ्याल तर ते तुम्हाला 145 रुपीजला मिळेल. ओके, मला तर हे माझ्या ऑफिसने गिफ्ट दिलं होतं. त्यानंतर मी कसं यूज केलं तुम्हाला म्हटलं तसं, स्काल्पला प्रॉपर मसाज करायचा, आठवड्यातनं 2दा तरी मसाज झाला पाहिजे वन्स. आणि नंतर हे जे टिप्स असतात ना, बरेच लोक ना टिप्सला नाही करत, टिप्सला पण करायचं. त्याने काय होतं ना, आपलं केसांची शाईन वाढते ओव्हरऑल. ठीक आहे, हे असं पण यूज करू शकतो हेअरसाठी. त्यानंतर यातला मी शॅम्पू पण यूज करून टाकला आहे. शॅम्पू पण छान आहे यांचा. त्यांचंच ऑइल यूज केलं तर त्यांचाच शॅम्पू यूज करायचा शक्यतो, त्यामुळे पूर्ण ऑइल असं निघून जातं, म्हणजे चिपची पण नाही वाटत आपले केस. आणि आहे काय कंडिशनर, ज्याचं खूप ड्राय केस आहेत ना आणि बेबी केस, त्यांनी कंडिशनर नक्कीच यूज करावं. मी शक्यतो यूज नाही करत, माझं ऑलरेडीच ऑइली आहे, त्यामुळे मी चालून जातं शॅम्पू केलं तरी. पण हा आहे त्यांच्यासाठी हेअर कंडिशनर. तसा आहे हा पूर्ण कामा आयुर्वेदचा स्किन अँड हेअर किट. खूप छान आहे आणि मस्त आहे. त्यांचं ॲक्च्युली शॉप पण आहे. आम्ही मुंबईला ॲक्च्युली फिरायला गेलो होतो ना जुहू बीचला, तर जुहू बीचच्या इथे शॉप पण आहे. तिथनं पण आम्ही 2-3 प्रोडक्ट्स आणले होते कामा आयुर्वेदचे. आणि आय गेस SGS मॉल जे आहे ना, SGS मॉल आपलं MG रोडवाला, तर तिथे पण कामा आयुर्वेदचं शॉप आहे. तर तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता. आणि बेस्ट घरबसल्या हवं असेल तर तुम्ही ॲमेझॉनवरनं पण मागवू शकता. आणि हे कुठलंही प्रमोशन नाही आहे, मला खूप मनापासून असं वाटलं की तुमच्यासोबत आयुर्वेदिक गोष्टी शेअर कराव्यात, म्हणून मी मोस्टली आयुर्वेदिकच गोष्टी वापरते. म्हणजे आपण लहान मुलांना पण जखम वगैरे काही झाली तर मी कैलाश जीवन वापरते. आम्ही मधनं रात्री झोपताना विको टर्मरिक लावतो. ही असं मी आयुर्वेदिकच गोष्टी प्रिफर करते. माझ्यासारख्या खूप साऱ्या मैत्रिणी असतील करणाऱ्या. तुम्ही काय काय यूज करता तेही मला सांगा, माझंही नॉलेज तेवढं वाढेल. तर ठीक आहे, आता हे माझं दाखवून झालं, आता थोड्या वेळाने भेटूयात आपण. बाय. हाय बेटू. गुड्डू, कुठे आला तू? खूप टॉईज ठेवले तुला काढून. अरे बापरे, आरोची तर मजाच आहे. मी त्याला देते. मावशी कार देती तुला. मावशी क्या है तू? आम्हाला आरवला भेटवशील पण. हो, हे बघ काय गिफ्ट आणलंय आरवला. हाय, सांग माझ्या मम्मीचं पण चॅनल आहे. मम्मीचं चॅनल मध्ये मीच दिसतो. हो, हाच दिसतो हा. याला सबस्क्राईब करा. पंग घेऊ नका याच्यासोबत, सबस्क्राईब करा. बॉर्न टू शाईन दियांश, ओके, ह्या नावाने आहे. त्याचं क्यूट पिल्लू इथे बसलं दिसतंय ना, त्याचे व्हिडिओज तुम्हाला त्याच्यावरती बघायला मिळतील, तर तिला पण नक्की सपोर्ट करा. गाईस, आम्ही आता इथे आईस्क्रीम एन्जॉय करत आहोत आणि इथे दियांश आम्हाला दम देतो आईस्क्रीमसाठी. फ्रेंड्स, आता इथे डिनरची माझी तयारी चालू होती. आज डिनरला मेथीची भाजी आणि भाकरी असा प्लॅन होता. मी मेथीच्या भाजीमध्ये डाळही यूज करते. इथे मी घेतले होते हिरवी मिरची आणि गावरान लसूण. मी मोस्टली ह्या गोष्टी टेचूनच घालते, तुकडे घालणं प्रिफर करत नाही मी. टेचून घातलं ना की त्याचा स्वाद खूपच छान येतो, त्यामुळे आमच्याकडे हा गावरान लसूणच असतो नेहमी.
गरमागरम ज्वारीची भाकरी आणि पालेभाजी इज रेडी. डू यू लाईक इट? शो मी. पियानो कुठे आहे? गिटार पण मिळाली. हो पियानो कुठे आहे? गिटार दाखव गाईजला. काय आरवते? माईक आणि आता मी तुम्हाला माहिती लावून दाखव. तू ऑर्केस्ट्रा ओपन करणार आहेस का आता आरव? हॅलो हॅलो हॅलो. तुम्ही म्युझिक ऐकणार? चलो चलो. आप गिटार भी बजाते हो? आरू मला खरं खरं सांग, दोन्ही फेवरेट मावशांनी दिलं ना हे गिफ्ट? आरव मी काय विचारते आरव? फेवरेट मावशन एक कुणी दिलंय? पियानो कुणी दिलंय? तेजल माऊनी. आणि गिटार कोणी दिली आहे? अंकी माऊनी. दोन्ही फेवरेट मावशी आहेत आरवच्या, आहे ना? निसा. परत वाजवते, पहिल्यापासून वाजव. सा रे ग म प ध नि सा ध प. आता गिटार वाजव. असं असतं तर गिटार वाजव स्टाईलमध्ये अशी. ओहो ओहो. आता शिका वाजवायला. व्हिडिओ व्ह्यू केल्यानंतर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. एक सबस्क्रिप्शनसुद्धा मला खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू.